पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे तू तू इकडे काय करतेस? काय करतेस म्हणजे? मी इकडे काय करणार? म्हणजे माझ्या खोलीत काय करतेस? मला काही हाऊस नाही इथे यायची. वल्ली घेऊन आली मला इथे. वल्ली तुला इकडे का घेऊन येईल? ते तू जाऊन वल्लीला विचार. तू माझी का उलट तपासणी घेतोस? आणि मुळात तू नीट उभा राहा आणि माझ्याशी बोल. माझं घर आहे, माझा वाडा आहे, कळलं ना? मी उभा राहीन, मी बसीन, मी लोळीन, मी काय 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 करीन, मी मला हवा तसा राहीन, मी माझी मर्जी. ठीक आहे, सरपटत जा. मला काय, मी चालले. ए ए इकडे इकडे इकडे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्न काय होता? तू इकडे काय करतेस माझ्या खोलीत? ते मी ज्यांना भेटायला आले ना त्यांना जाऊन सांगेन. मग त्यांच्या खोलीत जाऊन टाइमपास कर. माझ्या खोलीत उभा राहून मला ही उत्तर देऊ नको, कळलं ना? माझ्या खोलीत उभी आहेस, मला सांग इकडे तू काय करतेस ते. बैरा आहेस का तू जरा? सांगितलं ना आता, वल्ली घेऊन आली मला इथे आणि मी सांगितलं होतं की मी येते. मग माझी चप्पल बघून तू बाहेरच का नाही थांबलास? मला कसं कळणार की तुझी चप्पल आहे? मी काय सगळ्या चप्पला ओळखतो का? लेडीज चप्पल होती, मला वाटलं वल्लीची असेल. पण आता तू माझी चप्पल ओळखत नाहीस? ओळखतो मी तुला पण ग, पण असं मला वाटायचं तू तशी निघालीस का? तू ना उगाच विषय बदलू नकोस. तू बाहेरच का नाही थांबलास? किती वेळ? 4 तास झाले बाहेर उभा आहे. येणारी जाणारी माणसं बघायला लागली, मला प्रश्न विचारायला लागली. लोक विचार करत होते, हा याच्याच घराच्या बाहेर का उभा आहे, आत का जात नाही? कधी नव्हे तर शेजारच्या फडक्यानी जेवायला येता का असं विचारलं. काय किती मला हे मेल्याहून मेल्यासारखं झालं माहितीये. मला का माहित असेल? ते सांगतोय मी, ऐक की मला मेल्याहून मेल्याच. ऐकू इतके डास सावताय तिकडे खाली पण. तरी दारातच उभा होतास? हो. वेडाच आहेस. निघून जायचंस ना कुठेतरी, मित्राकडे जायचंस, चंद्याकडे जायचंस ना. अच्छा, म्हणजे तू माझ्या घरी, माझ्या वाड्यात, माझ्या खोलीत येऊन टाइमपास करणार आणि मी तुझ्यासाठी, म्हणजे तू माझ्या घरी आलेस म्हणून लोकांची घरं घेत फिरायचं. ठीक आहे, मग पुढच्या वेळी मला फोन करून सांग की मी बाहेर थांबलोय, वाट बघतोय. मी 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 तुला हे फोन करणार नाही. ओके, मग बस ताटकळत किंवा झोप, लोळ, काही कर. ए ए ए मावशी. अगं बाई, काय ग? कुठे गेला होता तुम्ही दोघी? कुठे नाही, इथंच होतो. मग वल्ली कुठे आहे? ती पण आहे इथंच. येईल, मी निघते आता. हो. अगं हे काय, न जेवताच भरलेलं ताट सोडून? नाही सुनबाई, तुम्ही जेवूनच जा. हो, जेवून जा तू आता. नाही, मला भूक नाहीये आता. अगं आता तुला भूक नसायला काय झालं ग? काही नाही, भाचा आला ना तुमचा. सौरभ आला? मला बघितलं तर उगाच चिडचिड करेल. कधी आला बाई हा पोरगा? मग आला ते इथे का नाही आला? ते मला नाही माहित, पण वेड्यासारखाच वागतोय. म्हणजे मला बघितलं आणि लोटांगणच घातलं आणि उठून पण नाही बसला, लोळत पडलाय तिथे. लोळत? पलंगावर? जमिनीवर. आता तुम्हीच काय ते जाऊन बघा, मी निघते. बरं ये, मी बघते सौरभचं काय ते. पण तू पोचल्यावर कळव मला. हो, कळवते, येते. हा, आता या वल्लीचं निस्तरायचं तर हा विचित्र वागायला लागला. रोज प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्याच तर आहे. कसं सांभाळू मी सगळ्यांना? देवा परमेश्वरा, आता तूच कर बाबा काहीतरी. ऐक बाबा,
हा सौरभा, अरे काय झालं, बरं आहेस ना? एकदम फर्स्ट क्लास. हा बघ. अरे तू काय मगाशी लोळत होतास? कोण बोललं तुला मावशी? मी का लोळीन? मी काही लोळत वगैरे नव्हतो. अगं हा काय, मी उभा आहे जरा, फक्त दमलोय, झोप आली आहे. आणि जेवण मग? अरे आमच्या सगळ्यांचं झालं, आम्ही तुझीच वाट बघत होतो. तू असं करला, हात पाय धुवून जेवायला चल बरं. नाही नाही नाही, मी जेवणार नाही. अगं खूप दमलोय. तू फक्त हे कर, हे दरवाजा तेवढा लावून जा. तू बरा आहेस ना? मी एकदम बरा आहे. हा बघ मी उभा आहे. बघ हा बघ, एकदम उभा आहे मी. है ना, तू काय काळजी करू नको. मी एकदम हे म्हणजे दरवाजा हो, मी दरवाजा लावते. आणि तुला काही हवं असेल तर मला हाक मार, सांग मला. मी सांगतो. हा बघ उभा आहे. काय झालं याला? अनामिका अगदी बरोबर बोलत होती. हा अगदी विचित्रच वागायला लागलाय. काय झालं असेल? परमेश्वरा, तुलाच माहित रे बाबा. अति आगाऊ झालाय हा माणूस. समजतो कोण स्वतःला देव जाणे. आणि घर काय ह्याचं एकट्याचं आहे का? घर इतरांचं पण आहे ना. माझं तोंड बघायचं नाहीये म्हणे. नको बघूस ना तोंड माझं. ठरलंय असं की मी घरात असताना, म्हणजे माझ्या चपला बाहेर असताना यांनी आत यायचं नाही. हा का आला? हा आला ना आत. मी इतकी वाईट दिसते का काही? नाहीये ना, मी वाईट दिसतच नाही. मी मस्तच दिसते. हा वाईट आहे, याचं मन वाईट आहे. काय म्हणाले माहितीये? घरात घुसून आली म्हणे. मी घुसले ह्याच्या घरात? घुसले असं म्हणतं का कोणी? घरात आली असं म्हणावं ना. एपिसोड आता किती वेळ चालणार आहे? काय माहिती. आपण प्रेक्षक आहोत ना, आपण बघत बसायचं. एकदा तिची ती सगळी तणतण संपली ना, मग कळेल आपल्याला काय झालंय नक्की. ते आहेच म्हणा. आणि मी काही स्वतःहून गेले नव्हते. मला माई मावशींनी फोन केला की अनामिका अगं येऊन जा, त्यांना बरं वाटावं म्हणून गेले ना मी. आता त्यांना काय सांगू? नाही मला नाही जमणार. कारण काय आहे ना माई मावशी, तुम्ही अगदी छान आहात, पण तुमचा तो भाचा आहे ना, तो महा डुचका आहे असं सांगू मी त्यांना? आता तुम्हाला वाईट वाटलं ना तरी चालेल, पण त्याचा हट्टच आहे असा तर काय करायचं? तुम्ही दोघी अशा का बघताय माझ्याकडे? म्हणजे तिकडे काय झालंय एवढं सुद्धा विचारावंसं वाटत नाहीये का मला? तुम्हालाही त्याच्यासारखा माझा कंटाळा आलाय? नाही, बरोबर आहे, मी आहेच तशी. तुम्हालाही कंटाळाच आला असेल माझा. जाऊ दे, मी काय इथं बसू, मी जातेच कशी. थांब. काल काय झालं असं विचारलं म्हणून रागावलीस. आज चौकशीच केली नाही म्हणून रागावलीस. काय करायचं काय आम्ही? कालचं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे. बर ठीक आहे, सॉरी. आता सांग बरं आम्हाला काय झालंय तुला? नाही, तुम्हाला माझी काळजीच नाहीये. अगं पण आता विचारतोय ना काय झालंय म्हणून, मग आता सांग की. असं नाही, आता मी सांगितलं म्हणून विचारताय तुम्ही. तुम्हाला आतून वाटलेलं नाही की हिला विचारावं काय झालंय ते. आणि तसंही आता मला सांगायचं नाहीये, मी चालले झोपायला. मम्मा, अरे असं कोण करताय? काय चाललंय हिचं? हिला आत्ताच सांगा, सतत जर चिडचिड करायला लागली ना अशी, मी पार्टी चेंज करीन, पटाच्या साईडनी जाईन, आधीच सांगते. असं वागल्यावर कसं करायचं आता? नील जसं वागतो ना तसं करायचं. प्लीज, मी त्याच्याशी खूप चांगलं वागते. तुला वाटतं? अगं तू जास्त डेंजरस आहेस. आजी, तू हिचं काय करायचं ते सांग मला. हे बघ, ती तुझ्यावर चिडली आहे का? नाही, ती कुणावर चिडली आहे? पट्ट्या. आता प्रेमात आहेत ना दोघं, त्याच्यामुळे अशा हट्टी होतात. अगं अपेक्षाही वाढतात. अपेक्षा पूर्ण झाली नाही रे नाही की लगेच खटतो, पण अपेक्षा पूर्ण झाली की आनंदी आनंद जरा जास्तीच.
त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते करू दे ना, आपण मध्ये पडायचं नाही. वा 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 आजी, लाईफ लेसन्स आहे ना. हा. तुला गरज आहे ना जरा लाईफ लेसन्सची. असू दे यार, तू ओरडलीस तरी मला आवडतं. अरे सौरभा, अरे कसं होणार आज? पाठ अवघडले, मान धरले, इतकी कामं पेंडिंग आहेत. कसं होणार रे तुझं? बन जाए अफसाना. आज सकाळी सकाळी गाणी, कोणीतरी मस्त मूड मध्ये दिसतंय. माझा मूड नेहमीच मस्त असतो. मम्मा तू मला सांगतेस? अगं तुझा सध्याचा मूड म्हणजे हल्लीचा पावसाळा असतो ना तसा झालाय. मध्येच काय येतो काय, मध्येच जातो काय. तू एक काम करतेस का, टुडेज मेनू असं असं म्हणतात ना, तसं टुडेज मूड असं सांगत जा आम्हाला. म्हणजे कसं तुझ्याशी त्या दिवशी कसं डील करायचं हे तरी कळेल. इतका अनप्रिडिक्टेबल आहे का माझा मूड? म्हणजे आसपासच्या लोकांना कळतच नाही माझ्याशी कसं वागायचं ते. हो. मला ऐक मला दे, ऐक ना. या मुलीचा मूड लगेच खराब होतो. मूड ठीक करू शकणाऱ्या गोष्टी. पट्या पण असंच म्हणायचा. वाटलंच मला. बिचारा काय पंचायत होत असेल ना त्याची. कसं काय डील करत असेल का तुझ्याशी तू? नोट्स काढू. काय नोट्स काढायचा म्हणजे फोन मध्ये नोट्स लिहायचा. मिस अनामिका रागावल्या की हे करायचं. मिस अनामिकांना हे आवडतं. हे झालं की मिस अनामिकांचा मूड जातो. हे केलं की मिस अनामिकांचा मूड चांगला होतो. असं सगळं लिहून काढायचा. वेडा होता तो कम्प्लिटली. हाऊ स्वीट. बाळा स्वीट काय आहे त्यात? असं मोजून मापून प्रेम करता येतं का? ह्या गाईडलाईन्स आहेत, असं असं करायचं असतं. म्हणजे ते तुम्ही ते असे बॉक्सेस चेक करता ना, हे केलं, हे करायचं नाहीये, हा हे करायलाच हवंय, असं करता येतं का? दुसऱ्याविषयी आपल्याला जे जे वाटतं ते असं आतून मनापासून वाटलं पाहिजे ना, आतून आलं पाहिजे ते. कसं म्हणजे कम्प्लिटली वेडा आहे. तरी पण यार हाऊ स्वीट. का रडते? अगं आत्ता हॅपी होतीस ना, इकडे बघ, इकडे बघ. नो 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 क्राईंग. इकडे तू, इकडे ये, इकडे. का रडतेस? बस. मला रडू येत नाही रडतेस. हो आय नो. मी काय करू राधे, बघ ना थांबतच नाही. इट्स ओके. तू स्ट्रॉंग आहेस ना मम्मा, आणि आपलं ठरलंय ना नाही रडायचं ते. खूप स्ट्रॉंग. डीप ब्रेथ्स घे, डीप ब्रेथ्स. ब्रीद इन. ओके, स्ट्रॉंग वुमन आहेस तू, काही नाही. हो. ब्रीद इन, ब्रीद आउट, स्लोली. ओके. मी एक मिनिट एक फोन करते फक्त. ब्रीद इन. चालू ठेव. आले मी. एक मिनिट थांब. ओ आय लव्ह यू. एक मिनिट. हो थांबणार. हॅलो. कुठेस रे तू? का ग? तुझी मदत हवी रे जरा. इथे मम्माला वेड लागलंय. काय बोलतेस तू? अरे खरंच, मध्येच हसत काय सुटते, मध्येच रडायला काय लागते. तिचा आणि पट्याचा बिनसल्यापासून ना काहीतरी मेजर घडलंय रे. तू एक काम करतोस, मम्मानी जसं तुला ट्रेन केलंय ना तिच्या हाताखाली, तसंच आता तू मला ट्रेन कर ना प्लीज. एक गपे राधा, काही काय मस्करी करतेस तू? मस्करी नाही करत आहे रे, खरंच सांगते.
ममा काहीतरी विचित्रच वागते रे. तिला ना बहुतेक धक्का बसलाय या सगळ्या इन्सिडेंट नंतर. राधा सॉरी. सॉरी का? कारण ना हे सगळं माझ्यामुळे झालंय. नानांच्या हट्टापायी हा सगळा विषय सुरू झाला आणि मग तो वाढतच गेला. जर का नानांनी समजून घेतलं असतं ना तर आज मॅम आणि सर एकत्र असते. अगं तुला एक खरं सांगू, इनिशियली मलाही असं वाटलं होतं, पण मग नंतर मम्मानीच समजवलं. ती म्हणाली की एखादं नातं जर घट्ट असेल ना तर इतर लोक काय म्हणतात त्याने काहीच फरक पडत नाही. नातं टिकायचं तर टिकतं आणि तुटायचं तर तुटतं, पण हे सगळं त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या लोकांमुळे होतं. बाकी कोण काय बोलतंय त्याने काहीच फरक पडत नाही. अरे सो तू खरंच काही केलेलं नाही. नको सॉरी मग. हॅलो हॅलो. हा राधाच बोलतेय ना. हॅलो हॅलो. रेंज गेली का? हॅलो नील. नाही क्रॉस कनेक्शन लागलं वाटतं. अचानक एक समजूतदार मुलगी बोलायला लागली दुसऱ्या बाजूने म्हणून म्हटलं. उगीच जास्त खेचू नकोस, कळलं ना? नाही नाही मला कळेच ना की तुझ्या रुसक्या आणि वेडपट राधावरून अशी एकदम समजूतदार आणि जबाबदार राधा कशी झाली ते. हे बघ, या राधाची ना खूप वर्जन्स आहे. आता अख्खं आयुष्य पडलंय, हळूहळू कळतील तुला. डोंट वरी. नको नको, मला जे माहिती आहे ना ते बेस्ट आहे. चल बाय. बाय. सौरभराव, जरा जरा असं असं वळून बघा ना जरा असं. हा बघतोस का दादा प्रयत्न करून. आई ग भाऊजी काय होतंय तुम्हाला? खरं सांगा काय होतंय तुम्हाला? ए वल्ले, गळा काढू नकोस ग. पाठ हाकडले फक्त त्याची. नाही तर काय. हे मेल्यासारखा रडते. ए असं आबाज बोलायचं नाही. शुभ बोल ना जरा. ए तुम्ही जरा सगळे शांत बसा आणि असे गर्दी करू नका. आप्पा जरा सांगा ना सगळ्यांना. तुम्ही असं सगळ्यांनी घेराव घातल्यासारखं ना मला सुचत नाहीये काही. त्याला गुदमरत असेल तर मी फॅन लावतो. मी पाणी आणते. ऐका कोणी काही करू नका. मला नुसतं असं पडू द्या प्लीज. मला दुखतंय. एवढं काही मला झालेलं नाहीये. असं कसं काही झालेलं नाही सौरभा? असं अचानक कसं काय दुखणं आलं रे बाबा तुला? हो ना. बघा ना माई मावशी, कालपर्यंत चांगले धडधाकड उभे होते, आता आडवे झालेत. मला तर असं वाटतंय ना की कोणीतरी भाऊजींवर करणी केलीये, म्हणूनच त्यांची अवस्था झाली. बघा ना, कालपर्यंत बरे होते, आता आज आडवे कसे झाले तुम्ही मला सांगा. भले काहीतरीच काय बोलतेस ग? हे असं बडबडत बसण्यापेक्षा ना जा जरा खाली जाऊन ना तिकडे हळद आणि गरम तेलाचा लेप केलाय तो घेऊन ये. मी त्याच्या पाठीला लावून देते, म्हणजे त्याला बरं वाटेल. जा. आई ग मावशी, मला वाटतं डॉक्टरांना बोलवूया. एवढा त्रास होतोय का तुला? डॉक्टरांना बोलवावं लागेल वगैरे? हा. नक्की काय होतंय दादांना? दिसत नाहीये काय होतंय? काय डोळे ऑफिस मध्ये ठेवून आली आहेस? बघतीयस ना काय अवस्था झाली त्यांची. त्यांना उभं राहता येत नाही, उठता येत नाहीये, पाय अवघडले त्यांची. काय यांचं? काय करताय आप्पा? काय झालं? धरू का? नाही काय? नाही काय आहे, तुम्हाला असं उठवून कसं बसवता येईल ना ते बघत होतो मी जरा. नको 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 आप्पा नको. तुम्ही सगळं नका ना करू. माई मावशी, मला काय वाटतं माहितीये, आपण लवकरात लवकर डॉक्टरांना बोलूया. हा नाही थांब, मी घेऊन येतो डॉक्टरांना. नाही नको, तू नको, तू इथेच थांब. सौरभला काय हवं नको ते तू बघ. वल्ली तू जा डॉक्टरना घेऊन ये. हा. पण मी एकटी कशी जाऊ डॉक्टरांकडे? तेल आणि लेप घेऊन ये म्हटलं ते तुला जमत नाही. डॉक्टरकडे जा म्हटलं ते एकटी कशी जाऊ असं तूच म्हणतेस. काय बोलणार आता? असं नका म्हणू ना माई मावशी, मी यांच्या बरोबर जाते ना. काय गरज नाही, त्यापेक्षा मी डॉक्टरांना फोन करते. ए तुझी ना ते डॉक्टर नको येत आम्हाला. ए मुलीनो, तुम्ही वाद घालायची ही वेळ आहे का? सच्चू जा डॉक्टरना फोन कर. हो. नाही त्यापेक्षा घरगुती आयुर्वेदिक उपाय करा, म्हणजे त्यानंच बरं वाटेल यांना. अप्पा कशाला हो हे सगळं? मला काय वाटतं माहितीये, आपण ना लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांनाच इकडे बोलूया. कारण आपण फोन करत बसलो तर त्यांना यायला वेळ लागेल, म्हणून आपणच जाऊया.
मी आणि सचिन आम्ही दोघंही डॉक्टरांना घेऊनच येतो ना. अगं तू का जाते? मी असताना तू का जाते? मी जाईन सचिन सोबत. चल सचिन. ए सचिन तुझ्या बरोबर येणार नाहीये, कळलं ना? काय येणार नाहीये? का म्हणजे? कारण मी जाते त्यांच्या बरोबर. थांबा, का भांडताय तुम्ही? वेडी आहेस का तू? मी वेडी नाही, तू वेडी आहेस. एक मिनिट सगळे शांत बसा. कोणी बोलू नका 2 मिनिटं. सचिन तू डॉक्टरांना आण. हा. वल्ली मावशीने सांगितलंय तो लेप कर. भाऊजी तुम्ही. वल्ली जा ना. हो पण मी सचिन बरोबर जाते ना डॉक्टर. जा. चल सचिन. नाही तुम्ही दादासोबत थांबा. मी वल्ली चल खाली. सौरभराव, मी तुमच्या पाठीला असं मॉलिश करून देतो. हा, तुमचा कुर्ता वर घ्या. हा. मी माझ्या रूम मध्ये जाते. ऐका ना पप्पा, एक विनंती करू का? काय? थोडा वेळ मला एकट्याला पडू द्या. मला बरं वाटेल. तुम्ही आराम करा निवांत. हा, आता तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे मी आपलं बरं आहे. मी मला काही होत नाही असं. या तुम्ही. ठीक आहे. नको. ऐक. अरे देवा, या सगळ्यांच्या गोंगाटापेक्षा पाठीचं दुखणं परवडलं.